कबनूर येथील स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी मायनॉरिटी एज्युकेशन सोसायटी संचलित इंडो इंग्लिश स्कूलचा 24वा वार्षिक स्नेहसंमेलन जिल्हा निवृत्त न्यायाधीश DS हाथरोटे बोलत होते. सध्या समाजामध्ये वाईट प्रवृत्ती आणि गुन्हेगारी वाढली आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना फक्त शिक्षणावर मन केंद्रित करून वाईट प्रवृत्तीपासून दूर राहावं असं DS हाथरोटे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितलं. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात सादर केलेल्या देशभक्ती गीतामध्ये मानवता, सर्वधर्मसमभाव आणि सदाचाराचा संदेश देणारे कार्यक्रमाचं कौतुक केलं. राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी प्रकाशित केलेल्या स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी यांचा स्वातंत्र्य लढ्याचा संपूर्ण इतिहास असलेल्या गाथा क्रांतीवीरांची या पुस्तकाच्या 70,000 प्रती प्रकाशित झाल्या. त्याच निवड समितीमधील सदस्य डॉक्टर MG गुरव आणि लेखक प्राध्यापक रवींद्र पाटील यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन जिल्हा सत्र न्यायाधीश हाथरोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मान्यवरांच्या हस्ते स्वागत संस्थेचे चेअरमन NN काझी यांनी पुष्पगुच्छ देऊन केलं. वार्षिक सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार प्राप्त झालेला पूर्व प्राथमिकचा विद्यार्थी वालेखान, अर्शद नासिर, सय्यद हाफसा, सादिक प्राथमिकचा अजगर जियान, जावेद बागी, आलिया फिरोज, माध्यमिक सुतार जुवेरिया जमीर, अफरोज उमर, अल्ताफ मोमीन, रेहान फिरोज, काले, आयुषा मुनीर या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर करून आपले कलागुण, कौशल्य सर्वांसमोर सादर केलं. मुख्याध्यापिका सौ नाझिया नवाब यांनी शालेय वार्षिक आढाव्याचं वाचन केलं. या कार्यक्रमात संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच कबनूरचे सरपंच सौ सुलोचना कट्टी, ग्रामपंचायत सदस्य सौ अर्चना पाटील, उद्योगपती इम्रान डफेदार, उर्दू शिक्षक संघटना राज्याध्यक्ष रिजवान चमन शेख, उद्योगपती जावेद फकीर, जावेद मुजावर, माजी नगरसेवक जहागीर पट्टेकरी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार शाहनूर कमाल शाह यांनी मानले, तर सूत्रसंचालन सौ रुखसाना खान, राजश्री साळुंखे, मीना डाके यांनी केलं. मराठी न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर.